या विशेष मुलाखतीमध्ये आपल्यासोबत आहेत सर्वजित बनसोड आणि आपण नक्कीच सामाजिक, शैक्षणिक आणि चंद्रपुरातली हितकारणी सभा यामधला जो विषय आपण मार्गदर्शनामध्ये ऐकलाच. मात्र शेवट जाता जाता काही प्रश्न, कारण वंचित बहुजन आघाडीचे महाराष्ट्राचे उपाध्यक्ष असल्यामुळे त्यांच्याकडे फार मोठ्या जबाबदाऱ्या आहेत. एकंदरीत महाराष्ट्राचं राजकारण बघता मोठ्या आशेने ज्या पद्धतीने बाळासाहेबांकडे संपूर्ण महाराष्ट्रच नव्हे तर भारत देश बघत असताना ज्या पद्धतीने राजकारणाची दिशा आज आता या दोन निवडणुकीमध्ये लोकसभा असेल की विधानसभा यात ठरली आणि आपण आमदार असो की खासदार यामध्ये मागे पडलो. तुम्हाला युवक म्हणून काय वाटतं की म्हणजे एकंदरीत भारतीय संविधानामध्ये वन मॅन वन वोट वन व्हॅल्यू, म्हणजे अंबानीला पण तेवढाच अधिकार जो आदिवासींना असू शकतो. मात्र एकमताने पडल्यानंतर त्याचा मताचं व्हॅल्यू हे शून्य होत असतं. म्हणजे भारताची निवडणूक व्यवस्था आपल्याला टिकू देत नाही समोर, किंवा वंचित बहुजन आघाडी म्हणून काय आव्हानं असतील. आपण ज्या पद्धतीने सामाजिकदृष्ट्या युवक भरकटलेले आपण पाहतो आहोत इंटरनेटच्या माध्यमातून, किंवा एकीकडे आता 14 एप्रिल पुढे असताना महाबोधी महाविहाराचं एवढं मोठं जगभरात आंदोलन उभे असताना आणि भारतात मेंबर ऑफ पार्लमेंट म्हणून युवक आता चंद्रशेखर आझाद आहेत, त्यांनी आवाज उठवला देखील होता संसदेमध्ये. मग ह्या युवकांनी ज्या प्रश्नावर आपण थेट माझ्या विचारात अनेक प्रश्न आले असतील, कन्क्लूड काय करता शेवट, किंवा या युवकांना कसं सावरता येईल, कुठे थांबवता येईल आणि आपल्या समतावादी आंबेडकरवादी ही विचारधारा पेरण्यात किंवा लढाई जिंकण्यात आपण कुठे मागे पडतो आहोत का, यासाठी काय उपाययोजना आहेत आपल्याकडे? हे बघा, आपण आपल्या या आत्ताच्या प्रश्नामध्ये अनेक प्रश्न आपण गुंतागुंत केले असल्यामुळं एकतर 2019च्या तुलनेमध्ये 2024ची निवडणूक ही पूर्णतः वेगळी होती. आपण पाहिलं असेल की महाराष्ट्रात पहिल्यांदा लाडकी बहीण योजनेच्या नावाखाली 3.25 करोडपेक्षा जास्त महिलांना जवळपास प्रत्येक महिलेला बँक खात्यावर 7,500 रुपये सरकारनं जमा केले. 5 महिन्याचे काहीतरी हप्ते त्यांचे जमा केले. ही फार गंभीर गोष्ट आहे आणि या योजनेसाठी शासनाचा पैसा 46,000 कोटी रुपयाचं बजेटचं प्रोव्हिजन होतं. आता ते बजेट हे कुठून काढतायत, तर हे बजेट आदिवासीच्या योजनांमधले 4,000 कोटी, समाज कल्याणच्या शेड्यूल कास्टच्या योजनांमधले 3,000 कोटी, असे 7,000 कोटी हे तुमच्या आदिवासी आणि दलितांच्या पैशावर डल्ला मारून अतिशय निर्लज्जपणे या सरकारनं ते वळवले. आपल्या पहिल्या प्रश्नाचं मी एवढ्यासाठी उत्तर देतो आहे की जर एका महिलेला 7,500 रुपये थेट बँकेमध्ये जमा झाले असतील आणि वरून स्थानिक तो जो काही उमेदवार आहे त्यानं जे काही त्याचा 1,500-2,000 रुपये काय त्या मतदारावर खर्च केला असेल, तर हा मी अतिशय जबाबदारीनं सांगतो आहे की या निवडणुकीत एक मतदाराला कॅश 10,000 रुपयाप्रमाणे महाराष्ट्रामध्ये खरेदी करण्याचा प्रयत्न झालेला आहे. 10,000 रुपये जर एक मतदाराला खरेदी करण्यासाठी महाराष्ट्रात खर्ची घातले असतील, ते पण शासकीय पैसा योजना बनवून, आणि अशाही परिस्थितीत वंचित बहुजन आघाडी आणि प्रकाश आंबेडकरांच्या नेतृत्वामध्ये आम्ही महाराष्ट्रामध्ये 15 ते 16 लाख मतं घेण्यामध्ये आम्हाला महाराष्ट्रामध्ये एक यश मिळालं. जिथं एखाद्या वाघाच्या जबड्यातून मांस बाहेर काढणं जितकं कठीण आहे, त्याच्यापेक्षाही अधिक कठीण भाजपाच्या, RSSच्या आणि भांडवलदारांच्या विळख्यातून मतदाराला बाहेर काढणं हे या निवडणुकीमध्ये प्रचंड कठीण होतं. त्यामुळं पिछेहाट झाली का, तर तुम्हाला त्याचा तुलनात्मक अभ्यास करावा लागेल. जिथं प्रति वोट 10,000 मतदार विकत घेतला गेला असेल, तरीसुद्धा महाराष्ट्रातल्या 15 ते 16 लाख मतदारांनी वंचित बहुजन आघाडीला पाठिंबा देऊन, मतदान देऊन एक मोठी महाराष्ट्रामध्ये आशा जिवंत ठेवलेली आहे. आणि माणसं पैशानं विकले जातात, त्या सगळ्यांच्या कानपटामध्ये वंचित बहुजन आघाडीच्या या 15 ते 16 लाख मतदारांनी त्यांना धडा शिकवलेला आहे. आणि आजही कोणाचा 5 रुपयाचा चहा न पिता लाखो मतदार स्वाभिमानानं फुकट मोफत विचारावर मतं करतो, याचा पुरावा म्हणजे ही विधानसभेची निवडणूक आहे.
त्याच्यासोबत जो आपण प्रश्न उपस्थित केला की आता बुद्धगयेचं आंदोलन असेल आणि तरुणांची दिशाभूल असेल, मला तरुणांच्या बाबतीमध्ये तर स्पष्ट सांगायचं आहे, कारण ही एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडं हे आंदोलन तुमचं परिवर्तित झालेलं आहे का? जर तुम्ही 25 नोव्हेंबर 1949चं बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान देशाला समर्पित करताना, अर्पण करतानाचं भाषण ज्यांनी कुणी ऐकलं असेल, त्या भाषणामध्ये बाबासाहेबांना जेफरसन नावाच्या विचारवंताला कोट केलेलं आहे आणि जेफरसनच्या एका सिद्धांताशी मी सहमत आहे म्हटले. आणि जेफरसन म्हणत होता की प्रत्येक नवी पिढी एक नवीन राष्ट्र असतं. तुम्ही नव्या तरुण पिढीला जुन्या मापदंडाच्या आधारावर त्याचं मूल्यमापन करत असाल तर तिथं तुम्ही कम्प्लिटली फसणार. म्हणून नव्या पिढीला आता काय आकर्षित करतंय? नव्या पिढीला स्टाईल, नव्या पिढीला रुतबा, नव्या पिढीला एक प्रकारचं जी एक दिखावा आहे. या दिखाव्याच्या जगामध्ये ही नवी पिढी प्रचंड मोठ्या प्रमाणात अडकलेली आहे, दिसण्यामध्ये अडकलेली आहे. म्हणजे एखादा हाय प्रोफाईल उच्चभ्रू समाजातला मुलगा कोणत्या कंपनीचा गॉगल घालतो, म्हणजे तो गॉगल घालतो 5 लाखाचा, 10 लाखाचा, 50 लाखाचा, हा घालतो 150 रुपयाचा तसलाच, आणि हा स्वतःला कम्पेअर करतो त्याच्यासोबत. तुम्ही छोट्या मोठ्या या स्टाईलमध्ये कुणाची तरी बरोबरी करण्याच्या नादात, ही बरोबरी करण्याची अवस्था आहे का तुमची? मी महाराष्ट्रातल्या अनेक आपल्या लोकांच्या घरातलं चित्र तुम्हाला सांगतो की आई जी आहे ती भांडी घासती आहे, बाप कुठंतरी जुगारामध्ये आहे, आई वडील कुठंतरी घाण साफ करण्याचं काम करतायत आणि मुलं मात्र जीन्स आणि टी शर्ट घालून बाहेर रोडवर भुशारपण करतायत. ही अतिशय वेदनादायक गोष्ट आहे. म्हणून तरुणांना मला सांगायचं आहे की कोणाला भुशारपण दाखवताय? तुमचं वास्तव स्वीकारा. दिखावा केल्यानं आपली परिस्थिती बदलणार नाही. मी या आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून तरुणांना विनंती करेल की भविष्य तुम्हाला रक्त मागतं, वेळ मागतोय, घाम मागतंय. हे बदलण्यासाठी तुम्हाला मैदानात उतरावं लागेल, एवढीच या निमित्तानं विनंती आहे. शेवट नक्कीच आव्हान देखील आहे आणि चपराक देखील आहे. सर्वजित बनसोड यांनी युवकांना वातावरणात जे दिसण्याच्या वातावरणात आपण जे भरकटलेलो आहोत तिथून कुठेतरी बाहेर निघून आंबेडकरी समतावादी विचार जे आहेत त्यांच्यासोबत उभं राहण्याची नितांत गरज आहे. आपण असंच भेटत राहणार आहोत. शेवट असं काय वाटतं की एक आव्हान करायचं आहे, कारण 5 वर्ष अजून आता राजकीय जी बांधणी आपल्याला शेवट करायची आहे आणि अशा या ज्या हितकारणी सभा आहेत किंवा जे प्रबोधनाचे धडे देणारे कार्यक्रम आहेत ते राबवण्यात यावे. कारण पुढचा महिना हा महामानवांचा जो आहे जन्मदिवस आहे 14 एप्रिल, मोठ्या भारतात धूमधडाक्यात ती साजरी होते आणि करोडो रुपयांचं जे आम्ही काही वृत्तपत्रात ऐकलं होतं की कोरोनामध्ये 2 वर्ष जयंती साजरी न झालेलं आहे. आर्थिक उलाढालात खूप ची तफावत आढळली. या 14 एप्रिल निमित्ताने नेमकं समाजाने काय करावं? कमी शब्दात काय सांगा? आहे की आंबेडकर जयंती हा परिवर्तनाचा विषय आहे की प्रतिष्ठेचा विषय आहे हे आपल्या सगळ्यांना ठरवणं गरजेचं आहे. त्यामुळे कोणाच्या प्रतिष्ठा जपण्यासाठी, कोणते रिलेशन मेंटेन करण्यासाठी आंबेडकरांचा विचार हा भारतातल्या ब्राह्मणवादी विषमतावादी व्यवस्थेला उलथून पालतं करण्यासाठी बाबासाहेबांचा जन्म झालेला आहे. त्यामुळं त्याचं भान आपण सगळ्यांनी ठेवलं पाहिजे. त्यामुळे आंबेडकर जयंती उत्सवासारखी किंवा कुठल्या यात्रे आणि जत्रेसारखी करणं हे एक प्रकारचं बाबासाहेबाचाच अपमान केल्यासारखं आहे. म्हणून आपण आनंद महोत्सव साजरा करूया, पण ती यात्रा किंवा जत्रा नाही आहे. आंबेडकरवाद ही इथल्या ब्राह्मणी व्यवस्थेला उखडून फेकण्यासाठी आंबेडकरवादाचं निर्मिती झालेली आहे. त्यामुळे आंबेडकर जयंतीच्या निमित्तानं मी एवढंच सांगेल की ती प्रतिष्ठेची बनवू नका. याला नाव, याचा सत्कार करा, त्याचं नाव टाका, हा असला पाहिजे तो अरे हा प्रतिष्ठेचा विषय नाही आहे. त्याच्यात परिवर्तन काही होणार आहे का? त्यामुळे परिवर्तनासाठी ही आंबेडकर जयंती असली पाहिजे हे आम्ही निमित्तानं अधोरेखित करेल. आणि आपल्या या लोकराज्य नावाच्या चॅनलच्या माध्यमातून जे लाखो लोकांमध्ये जागृती करण्याचं आपण काम करत आहात, तुम्हालाही माझ्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. मी एवढंच सांगेल तरुणांना की हिम्मत ना हार, अभी उम्मीदों की आस बाकी है और कुछ लोगों में ईमान का एहसास अभी बाकी है और कैसे ना पूरा होगा सपना भीम का, सच्चे भीम सैनिकों की सांस अभी बाकी है.
भारतात असे लाखो लोक आहेत जे बाबासाहेबांच्या विचारासाठी आजही आपल्या स्वतःचं बलिदान द्यायला तयार आहेत. त्यांच्या बळावर येणाऱ्या काळात आम्ही नक्कीच भारतामध्ये आंबेडकरांना अपेक्षित संविधानावर चालणारा ही व्यवस्था बनवण्याचं आम्ही काम करू, एवढा विश्वास या निमित्तानं देतो. नक्कीच आपल्यासोबत होते सर्वजित बनसोड आणि त्यांनी अंगावर शहारा येणार किंवा माणसाचं रक्त नक्कीच सळसळेल असं एकंदरीत सत्य जे खरं आहे आणि जे युवकांना आता ती काळाची गरज आहे असं एकंदरीत सगळ्या विषयावर मग सामाजिक, शैक्षणिक आणि राजकीय या सगळ्या विषयांचं जे आढावा घेत आणि येणारी 14 एप्रिल कशी साजरी करायची ही देखील मोठ्या आवाक्यात त्यांनी आपल्यासमोर मांडलं आहे. आपण असंच भेटत राहणार आहोत असं हे युवा नेते आहेत आणि अशा लोकांकडनं प्रेरणा देणारी जी विशेष मुलाखत आपण घेत राहणार आहोत. मी नितेश डोंगरे, लोकराज्य TV न्यूज चंद्रपूर.